एक मिनिट. फोटो पण घेऊ का? सर बोला. नमो बुद्धाय. मी विजय विठोबा पवार, बोधिसत्व जनजागृती संघाचा सचिव, कायदेशीर सचिव. बोधिसत्व जनजागृती संघाची स्थापना 8 डिसेंबर 2020 रोजी झाली असून 19 रोजी झाली असून आमच्या बोधिसत्व जनजागृती संघाच्या अध्यक्षा आदरणीय संगीता अशोक वाघमारे या असून बोधिसत्व जनजागृती संघाची स्थापना ही ऐतिहासिक बुद्धभूमी याचा विकास करण्याकरता झालेली आहे. आणि संगीता अशोक वाघमारे या एकता महिला मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष असून यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत सर्व महिलांसाठी महिलांवर होणारे अत्याचार त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2017 रोजी ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी बुद्धवृत्ती समिती आणि बुद्ध ट्रस्ट या 2 संस्थेचा वाद असल्यामुळे ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास थांबलेला होता. आणि ती बाब निश्चितच संगीता अशोक वाघमारे अध्यक्षा यांना ती खटकली आणि म्हणून एकता महिला मंडळ आणि काही नवीन महिला घेऊन संगीता अशोक वाघमारे यांनी त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम लावला. आणि त्या उपोषणाचा उद्देश एकच होता की ऐतिहासिक बुद्धभूमी हिचा विकास होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि तो उपोषणाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी 6 दिवस उपोषण राबवलं. आणि याची दखल घेऊन त्यावेळचे पालकमंत्री सन्माननीय गिरीश बापट साहेब, समाज कल्याण अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी यांनी त्या ठिकाणी येऊन संगीता अशोक वाघमारे यांना आश्वासन दिलं की त्या ऐतिहासिक बुद्ध विहाराचा विकास होण्याकरता आपण जी आपली भूमिका आहे त्याकरता आम्ही निश्चितच मार्ग काढू. त्यानंतर संगीता अशोक वाघमारे यांनी ते उपोषण तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलं होतं. त्यानंतर त्या ठिकाणी संगीता अशोक वाघमारे यांनी जे योगदान दिलेलं आहे ते निश्चितच समाधानकारक आहे. आणि नंतर बोधिसत्व जनजागृती संघाची स्थापना झाल्यानंतर त्यांना आमच्या सर्व कमिटीने अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपवलेली आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी ऐतिहासिक धम्मभूमीसाठी आज देखील संपूर्ण मावळामध्ये दौरे करून जो 4,500 लोकांच्या सहाय्याचं पाठिंब्याचं पत्र, त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी यांना भेटून त्याबाबत जे फार मोठं काम केलेलं आहे ते निश्चितच महत्त्वाचं आहे. तेव्हा यानंतर आपण या मुलाखतीमध्ये संगीता अशोक वाघमारेची मुलाखत घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मी संगीता मोहन पवार, कालाकथित मोहन अर्जुन पवार यांची मी लेक. आमचं गाव, आम्ही कोकणस्थ, गाव कालुस्थ. आणि लग्न झाल्यानंतर कालाकथित अंबादास किसनराव वाघमारे यांची मी सून. लग्न झाल्यानंतर देवडोळ या ठिकाणी आम्ही राहावयास आलो होतो. आल्यानंतर देवडोळचा जो काही आराखडा आहे तो आमचे सासरे कालाकथित अंबादास किसनराव वाघमारे यांनी केलेला हे आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि हे आम्हाला पण माहिती होतं. त्यानंतर आम्ही असा विचार केला की आपले सासरे
समाजासाठी आपल्या सासऱ्यांनी भरपूर काहीतरी केलं, तर आपणही समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशातून, या धोरणाने मी महिला मंडळ स्थापन केलं. एकता महिला मंडळ स्थापन केलं. गेले 10 वर्ष झालं मी एकता महिला मंडळ चालवते. एकता महिला मंडळाच्या माध्यमातून बरेच आंदोलनं, बरेच धरणे आंदोलनं, उपोषणं आणि अन्याय अत्याचार होणाऱ्या महिलांचे सहकार्य, नेहमी पोलिसांना सहकार्य, हा असा कार्यभार सांभाळत होते. 2017मध्ये 2016मध्ये मंदाकिनीताई भोसले ह्या आमच्या राहत्या घरी त्यांना कळालं होतं की नानी समाजकार्यात आहेत आणि नानी महिला मंडळ स्वतः चालवतात, नानींच्या पाठीशी खूप लोक आहेत. म्हणून मंदाकिनीताई भोसले, राजेश्री जाधव, शिल्पा शेंडे आणि कांबळे, रंजनाताई कांबळे ह्या 4-5 भगिनी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की नानी, आपल्याला आम्ही उपोषण करायचं ठरवले. हा उपोषणाचा जो भाग आहे हा सर्व त्यांनीच केलेला आहे. या जे उपोषण घडवलं ह्याच्या आधी मी त्यांच्यासोबत नव्हते. ज्यावेळेस त्यांनी गावोगावी गेल्या, संपूर्ण त्यांनी महिला जमा केल्या आणि त्यानंतर उद्या उपोषण 22 तारखेला उपोषण तर त्या 21 तारखेला रात्री 8:30 वाजता माझ्याकडे आल्या. सर्व महिला माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की नानी, आपल्या ऐतिहासिक बुद्धभूमीचा कुठल्याही प्रकारे विकास होत नाहीये. तिथे ज्या 2 ट्रस्ट आहेत त्या वादग्रस्त ट्रस्ट आहेत. तर त्यामुळं नानी, आम्ही उपोषण करायचं ठरवलेलं आहे. तर तुमचा महिला मंडळाचा आम्हाला पाठिंबा तुम्ही द्यावा. आता मी कोकणस्थले, माझंही रक्त खवळून उठलं की चला बाबा, आजपर्यंत आपण तर गेलो नव्हतो कारण तिथे वाद चालू होता. वाद चालू असल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. तर आता या ज्या माझ्या भगिनी माझ्याकडे आल्या, तर यांच्या उद्देशातून मलाही असं वाटलं की बुद्धभूमीसाठी आपलंही काहीतरी योगदान चालू होईल. आणि योगदान माझं म्हणजे हे योगदान आमचं पहिल्यापासून माझ्या सासऱ्यांचं त्या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. तर त्या योगदानातून मला असं वाटलं चला बाबा, आपल्याही हातून काहीतरी छोटंसं योगदान होईल. म्हणून मंदाकिनीताई भोसले, राजेश्रीताई जाधव, रंजनाताई कांबळे आणि शिल्पाताई शेंडे या महिला ज्या माझ्याकडे आल्या होत्या, यांना मी सांगितलं की उद्या मी तुम्हाला पाठिंबा द्यायला येईल. माझे पती अशोक वाघमारे हे संध्याकाळी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की उपोषणासाठी माझ्याकडे महिला आल्या होत्या आणि त्या मला पाठिंबा देणार आहेत. तर माझे पती मला म्हटले की तुझी तब्येत बरी नाहीये, तर उपोषणाचा तू विचार करू नको, तू जा आणि त्यांना पाठिंबा देऊन ये. पण कोकण्याची लेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाच्या शेजारी माझं गाव आणि मी उपोषणाला बसणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे मी घरी खोटं बोलले की नाही, मी उपोषणाला नाही बसणार, मी जाऊन फक्त पाठिंबा देऊन येणार आहे. आणि मी तिथे गेले आणि मी उपोषणाला बसणार आहे हे मी जाहीर केलं आणि त्या सर्व महिलांनी माझं स्वागत केलं. उपोषणाच्या वेळेस उपोषण धुडकावून लावण्याचं काम बऱ्याच लोकांनी, समाजकंटकांनी तिथं केलं. पण तिथे खंबीर नेतृत्व असल्यामुळे त्यांना ते उपोषण खराब करता आलं नाही किंवा उधळता आलं नाही. त्यानंतर 6 दिवस उपोषण झालं. 6 दिवसानंतर काही महिलांना चक्कर आल्या, काही महिलांना भुरळ आली, त्यात मीही होते, मलाही भुरळ आली. त्यानंतर आम्हाला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर देवरोडचं वातावरण अगदी खवळलं की ज्या माणसांमुळं या महिलांची अशी अवस्था झाली, या माणसांना सोडायचं नाही असा युवा वर्ग म्हणायला लागला. तरी आमची कंडिशन चांगली नसतानाही आम्ही सगळ्यांना सावरत होतो की बाबा, तेही आपले धम्मबंधू आहेत, त्यांना अजून ते कळालेलं नाहीये, तेही आपले धम्मबंधू आहेत का, असा काही विचार करू नका की आता थोडंसं वातावरण खराब आहे, आमची तब्येत बरी नाही आणि हे वातावरण निवळेल. त्यावेळेस बापट साहेब आले. बापट साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण विहाराचा विकास करू. त्यानंतर विकास करू. काळेसाहेब आले, मीटिंग झाल्या, सगळं काय झालं. पण टेक्सस गायकवाड नावाचा जो नराधम आहे, अकार्यक्षम नराधम, हा कुठल्याही गोष्टीला मान्यता द्यायला तयार नाही. ज्या वेळेस
दोन्ही संस्था एकत्र आल्या. पण त्या कशा आल्या? अशोक सयाजी गायकवाड एक नंबरचा चोर माणूस, हा माणूस स्वतः माझ्याकडे आला आणि मला त्यांनी सांगितलं की नानी, तुमचे उपोषण आंदोलन खूप चालू आहेत, तर तुम्ही आमच्या धम्मभूमीसाठी तुम्ही काम करावं आणि तुम्ही धम्मभूमीवर यावं, ही त्यांनी मला विनंती केली. आणि जेव्हा त्यांनी मला विनंती केली त्यावेळेस मी मंदाकिनी ताईंचं त्यांना सांगितलं की दादा, मी विचार करीन, पण तुम्ही ताईंचा पण विचार करा. आणि मंदाकिनी ताई ना मी सांगितलं की ताई, आपल्याला असं आलेले, चला कुठून का होईना पण बुद्धभूमीचं काम व्हावं, या उद्देशातून मंदाकिनी ताई आणि मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर दोन्ही ट्रस्ट आणि कृती समिती दोन्ही एकत्र आल्या. एकत्र आल्यानंतर काम चालू झालं. एक धम्मभूमी सुरक्षा समिती नावाची एक समिती स्थापन झाली. एक समिती स्थापन झाली. त्या समितीमध्ये आपले विजय विठोबा पवार, महेश गायकवाड, महेश गायकवाड, परशुराम दोडमणी, अशोक सयाजी गायकवाड अशी 18 लोकांची कमिटी तयार करण्यात आली. त्यामध्ये धर्मपाल तंतरपाळे होते, मंदाकिनीताई भोसले होत्या, परशुराम दोडमणी होते, विजय मोरे होते, अशी 18 लोकांची समिती तयार करण्यात आली. धम्मभूमी सुरक्षा समिती. चला बाबा, आता समिती तर केली तयार, आता काम करायचंय आपल्याला. काम करायचंय म्हटल्यानंतर पावती पुस्तक छापून आले. पावती पुस्तक छापून आल्याच्या नंतर आम्ही 18 लोकांमधले जवळजवळ 5-6 लोक आणि मंदाकिनीताई भोसले या आम्ही 2च महिला आणि 15 पुरुष हे तिथं कार्यरत होते त्या धम्मभूमी सुरक्षा समितीमध्ये. आम्ही रात्रंदिवस फिरत होतो. आम्ही इकडून तिकडून धम्मदान आणलं, काही वस्तुरूपी धम्मदान आलं. हे सर्व आल्यानंतर मिलिटरीशी आम्ही संघर्ष केला. आणि मिलिटरीशी जेव्हा आम्ही संघर्ष करत होता तर हा टेक्सास गायकवाड कधीच इथे उभा नव्हता. हा कधी इथे आला नाही. मिलिटरीशी संघर्ष करताना संघर्ष फक्त आम्ही 18 लोकांनीच केलाय. आणि ज्या वेळेस ते वास्तू तयार झाली त्यावेळेस आम्हाला तो सांगतो की तुम्ही आता 1 रुपयाही आणू नका, आता यानंतरचा संघर्ष मी करीन. अरे बाबा, तू काय संघर्ष करणार आहेस? आताच आमचे सासरे गुलाबराव चोपडे यांनी त्यांची बरीच माहिती दिलेली आहे आणि त्यावर तर मला जास्त काही बोलायचं नाही. पण तू काय संघर्ष, तू जर संघर्ष खरं करणार असता आणि खरंच तुला बुद्धभूमीची आस्था असते तर तू आतापर्यंत त्या विहाराची अशी दशा होऊ दिली नसती. आणि आम्ही जेव्हा काम केलं त्यावेळेस आम्ही सांगितलं की बाबा, आपण समाजाकडून पैसा आणलाय, समाजाकडून आपण वास्तुरूपी धम्मदान आणलंय, तर याचा हिशेब आपल्याला द्यावा लागेल. हिशेब द्यावा लागेल म्हटल्यानंतर लगेच जे काही त्याचे साथीदार आहेत सगळे एका बाजूला झाले, कोण एकीकड. मग तरी पण आम्ही जात होतो. तरी आम्ही बुद्धभूमीवर जायचो, वंदनेला थांबायचो. नंतर तिथलेच काही समाजकंटक 14 एप्रिलच्या रात्री अक्षरशः धम्मभूमी सुरक्षा समितीला आणि टेक्सास गायकवाडच्या तर आईला डायरेक्ट घोडा लावला. मी या भाषेत सांगते आणि त्याची साक्षीदार आहे. अशोक गायकवाड त्याचे साक्षीदार आहेत, विजय विठोबा पवार त्याचे साक्षीदार आहेत. ते मला आवडलं नाही की बाबा हे अध्यक्ष आहेत आणि हा माणूस ह्या माणसाविरुद्ध इतका बोलतो. म्हणून मी थोडीशी पुढे गेले आणि मी त्याला बोलले, बाबा रे, असले घाणेरडे शब्द इथं बोलू नको. तर मग थोडा शांत झाला. चला, मला असं वाटलं की बाबा हे बारके चोऱ्या, मोठा झाला सावय, म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं ऑफिसवर आणि त्यांना सांगितलं, दादाच म्हणत होते, दादा 14 एप्रिलच्या दिवशी असा प्रकार विहारावर घडला. दारू पिऊन विहारात जाणे, विहाराच्या दानपेटीला हात लावणे आणि चक्क दानपेटी आपटणे आणि दादा थोडं तर नाही काय पण तुमच्या आईला घोडा लावणे, इथपर्यंत कार्यक्रम विहारावर झालाय. मग ह्या माणसांनी काय करायला पाहिजे की ज्या कुणी हा प्रकार घडवलाय ह्याची चौकशी केली पाहिजे. इथे आले, इथे सगळे हो म्हटले. त्यांना वाटलं की आता इथे यावं, ते हिशोबाचंच बोलतात म्हणजे लोकांकडून आपण पैसा घेतलेला आहे, त्यांना हिशोब देणं गरजेचं आहे. मी गेले 10 वर्ष झाले महिला मंडळ चालवते. पावती पुस्तक
हा माझ्या महिला मंडळाचा विषय नाहीये. आणि गेले 1.5 वर्ष झाले बोधिसत्व जनजागृती स्थापना केली, यातही आमचा पावती पुस्तकाचा विषय नाहीये. मग तुम्ही मला हिशोब द्यायची का अडचण काय आहे? हिशोब द्यायचा म्हटलं की सगळे इकडं तिकडं झाले. तुमच्या आईला घोडा लावलाय त्याला जाब विचारा म्हटलं तर तीही तुमच्या धमक नाहीये. मग असल्या ना कार्यक्षम माणसाबरोबर काम करण्याची इच्छा आम्हाला झाली नाही. म्हणून आम्ही सर्व एका बाजूला झालो आणि बोधिसत्व जनजागृती संघाची स्थापना केली. आणि जी स्थापना बोधिसत्व जनजागृती संघाची स्थापना केली आज 1.5 वर्ष झालं. आणि जे काय आम्ही कार्य करत आहोत ते आम्हाला समाधानकारक आहे. आणि मावळचे कार्यसम्राट आमदार माननीय सुनील अण्णा शेळके, खरंच यांना बुद्धभूमीबद्दल फार आस्था आहे. आणि त्या आस्थेतून त्यांनी जे काही कागदपत्र पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय, खरंच मी माझ्या बोधिसत्व जनजागृती संघातर्फे त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणते. आणि परत दुसरं मला एक सांगायचंय, मला हे सांगायचंय की जे कोणी व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे जे काही माझी नालास्ती आणि बदनामी चालू केलेली आहे त्या चोरांना मला एक सांगायचंय की तुम्हाला जबाब द्यायला नानी काही कमजोर नाहीये. तुम्हाला आज, आत्ता, उद्या आणि कधीही तुम्हाला जबाब देऊ शकते. पण मला बुद्धभूमीचं काम हे करायचंय, हे पुढं न्यायचंय. त्यामुळे मला ह्या सगळ्या घोटाळ्यात पडायचं नाही. ज्या दिवशी बुद्धभूमीचं काम होणार आहे अशी बातमी जेव्हा येईल, जो कोणी माझ्या नावाची बदनामी करतोय त्याच्या घरात घुसून त्याला ही नानी जाब विचारेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद. यानंतर बोधिसत्व जनजागृती संघाचे मार्गदर्शक सन्माननीय आशुदादा वाघमारे हे आपलं मत प्रदर्शित करतील. नमो बुद्धाय. जय भीम. मी अशोक वाघमारे. ऐतिहासिक बुद्धभूमी याविषयी आत्ताच आमच्या पत्नी आणि बोधिसत्व जनजागृती संघाच्या कार्यक्षम अध्यक्षा संगीता वाघमारे यांनी मुलाखत दिली. याबाबत काही सविस्तर माहिती ही मी सर्व जनतेसमोर सादर करत आहे. ऐतिहासिक बुद्धभूमी ही सन 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रंगून या देशामधून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्वहस्ते स्थापना केली. त्यावेळेस आता अस्तित्वात असलेले सयाजी बंडोपंत गायकवाड, आमचे वडील वाघमारे, देऊळ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ते पहिले उपाध्यक्ष होते. आणि ऐतिहासिक बुद्धभूमी याबाबत जर सविस्तर माहिती सांगायची झाल्यास, ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये बाबासाहेबांनी मूर्ती बसवली त्यावेळेस त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बुद्ध विहार समिती हीच अस्तित्वात होती. 1980 साली ही बुद्ध विहार ट्रस्ट त्या ठिकाणी कार्य करण्यास पुढे आली आणि त्याचे अध्यक्ष पद हे बाळासाहेब आंबेडकरांना दिले गेले. 80 आणि 90चा काळ गेला तर विहार आहे त्या परिस्थितीमध्ये होतं. विहाराचा वारसा जपणारे त्यावेळेसचे 70 पासून तर 80 पर्यंत माननीय आमचे काका दत्ताजी चोपडे हे त्या ठिकाणी होते. 1990 पर्यंत दत्ताजी चोपडे हे त्या ठिकाणी कार्यरत होते आणि त्या ठिकाणी टेक्सास गायकवाड म्हणजे सीताराम उर्फ टेक्सास गायकवाड यांना त्या ठिकाणी एक 25 डिसेंबरला वर्धापन दिन कार्यक्रम ज्या पद्धतीने साजरा केला जातो
त्या ठिकाणी नाटक करण्यासाठी टेक्सास हा एक महाराष्ट्रामधला नामवंत कलाकार असल्याने काळोख्याच्या गर्भात हे नाटक करण्यासाठी टेक्सास गायकवाडला आमचे काका म्हणजे श्रीकांत दत्ताजी चोपडे यांचे वडील यांनी सुपारी दिली की बाबा नाटक करण्यासाठी या ठिकाणी 90ला तुम्ही यावं. आणि ते नाटक करायला काळोख्याच्या गर्भात नाटक हे 25 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी अस्तित्वात कार्यक्रम झाला. त्यावेळेस काही मंडळी जुने असल्यामुळं तिथं वाद असल्यामुळं त्या विहाराचा विकास होत नव्हता आणि त्या माध्यमातून टेक्सास गायकवाडनी पाहिलं की ही जागा पुन्हा मुंबई रोडच्या टच मध्ये आहे, बुद्धविहार समिती इथं आहे, बुद्धविहार ट्रस्ट आहे, तर या ठिकाणी आपल्याला कला मंच उभा करण्यासाठी पुढचं भविष्य फार चांगलं आहे. या उद्देशाने टेक्सास गायकवाड हा 1990 पर्यंत RSS चा कार्यकर्ता 100% आहे. कारण की RSSच्या मीटिंग मध्ये आताचे पुणे महानगरपालिकेचे चेअरमॅन रासने साहेब आहेत, त्यांचे वडील त्यांच्या माध्यमातून आमचे बंधू चंद्रकांत वाघमारे हे एका मीटिंग मध्ये पुण्यात शनिवार पेठेमध्ये मीटिंगला होते आणि त्या मीटिंग मध्ये रासनेच्या नेतृत्वामुळे तिथं आमचे बंधू गेले. त्यांचा कसलाही संबंध नव्हता. ती मीटिंग होती RSSची आणि त्या मीटिंग मध्ये टेक्सास गायकवाड हा पहिल्या पंक्तीमध्ये RSSच्या मीटिंग मध्ये प्रमुख पाहुणा. त्या पद्धतीची त्याची ओळख आहे. त्यांची नाटक करण्याच्या उद्देशाने बुद्धभूमीचा विकास हा त्याला काही करायचा नाही, स्वतःचा स्वार्थ पाहायचा आहे. या उद्देशाने त्याने सन 1990 साली त्याची नाटक पद्धतीची ओळख असल्याने त्याने या ठिकाणी आपलं स्वतःच्या स्वार्थाकरिता मी या बुद्धभूमीचा विकास करेन आणि या उद्देशाने या ठिकाणी पाय रोवला आणि बुद्धविहार कृती समिती ही समिती स्थापन केली. आणि ती समिती जी आहे ती समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर झोपडपट्टी मिलिटरी एरिया या ठिकाणी पत्त्यावर बुद्धविहार कृती समितीची स्थापना झालेली आहे. बुद्धविहाराच्या ठिकाणी टेक्सास गायकवाडचा कसलाही संबंध नाही. ज्या वेळेस बुद्धविहार समिती अस्तित्वात होती त्या समितीने ती जागा संरक्षण मंत्रालयाकडून मागितली होती आणि ती जागा ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस टेक्सास गायकवाड हा संरक्षण मंत्रालयामध्ये क्लार्कच्या जागेवर चांगल्या पोस्टवर होता आणि सयाजी गायकवाड बंडोपंत गायकवाड हे तिथं शिपाई म्हणून कामाला होते. ती फाईल तिथं पडलेली ही सयाजी गायकवाडांना माहीत होती आणि बुद्धविहार समितीच्या नावे जागा आलेली ही सयाजी गायकवाडांना माहीत असताना त्यांनी टेक्सास गायकवाडला त्याच्या अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा देऊळची जागा मंजुरीसाठी आलेली आहे आणि त्यांनी ही जागा कशी आपल्या पदरात पडेल म्हणून टेक्सास गायकवाडनी बुद्धविहार समितीच्या ऐवजी बुद्धविहार कृती समिती ही मालक आहे. या उद्देशाने त्या खात्यात त्यांची दिशाभूल करून मिलिटरीची दिशाभूल करून ती जागा बुद्धविहार समितीची जागा बुद्धविहार कृती समितीच्या नावाने खरेदी केलेली आहे. आणि ती जागा अक्षरशः ही बुद्धविहार समिती म्हणजे बुद्धविहार ट्रस्टलाच मिळणं गरजेचं होतं. परंतु त्याचा त्या ठिकाणी काहीतरी नाटक करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला विहाराशी काही करायचं नाहीये. 2016 पर्यंत जर टेक्सासला खरोखर बुद्धविहाराची एक भावना होती की हे विहार मोठं व्हावं बाबासाहेबांचं, तर 2016ला खड्ड्यामध्ये अक्षरशः बुद्धविहार पडलेलं होतं. त्या विहाराची ही वास्तू परिस्थिती ही या पद्धतीने होती. हे विहार अक्षरशः 2016ला पडलेलं होतं. त्या ठिकाणी झोपड्या दारूचे धंदे विहाराच्या मागे टेक्सास त्यावेळेस काय करत होता, त्यावेळेस टेक्सासने त्या ठिकाणी बोर्ड लावला होता की हे विहार जर त्याला करायचं होतं तर 2016 मध्ये 17चा पाऊस जर पडला असता
तर ते विहार नष्ट झालं असतं. त्यामुळं 2017ला विहार उभा करण्याचा हेतू असल्याने 2016मध्ये काही महिला आमच्या मिसेस संगीता वाघमारे नानी यांच्या एकता महिला मंडळामध्ये आल्या. मंदाकिनी ताई त्याच्या प्रमुख होत्या आणि त्यांनी सांगितलं की विहारासाठी आपल्याला काय तर करायचं, त्या ताईच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं. विहाराचा विकास होण्याकरिता नानींनी त्यांना पाठिंबा दिला. 2016ला सर्व महिलांनी ते उपोषण घडून आणलेले. त्यामध्ये संगीता वाघमारेंचा सिंहाचा वाटा होता. त्या उपोषणामध्ये माननीय आमदार बाळा भेगडे त्यावेळेस आले, साबळे साहेब खासदार आले, बापट साहेब आले. ते उपोषण त्यांनी स्थगित करून त्यांनी आश्वासन दिलं की आपण दोन्ही संस्था या बुद्धविहार ट्रस्ट आणि बुद्धविहार कृती समितीचा वाद थांबवू आणि याचा विकास करू. त्या माध्यमातून काळे साहेब जे पुणे जिल्ह्याचे अधिकारी आहेत, त्या अधिकारी साहेबांनी एक मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की या मीटिंगमध्ये स्वतः ऐतिहासिक बुद्ध विहारावर 2016मध्ये डिसेंबरमध्ये पुणे जिल्ह्याचे अधिकारी कलेक्टर काळे साहेब यांनी मीटिंग घेऊन दोन्ही संस्था एकत्र केल्या आणि एकत्र करून त्या ठिकाणी विहाराचा विकास करण्याकरिता बुद्ध धम्मभूमी सुरक्षा समिती एक 17 लोकांची या पद्धतीने स्थापन केली. या स्थापनेमध्ये प्रामुख्याने जी नावं होती, या स्थापनेसाठी या 2017मध्ये ज्या आज ऐतिहासिक बुद्धभूमी आहे, हे खरोखर जर योगदान असेल तर बुद्ध विहार ट्रस्टचं नाही, बुद्ध विहार कृती समितीचं नाही. हे फक्त योगदान जर असेल या 18 लोकांच्या समितीचं योगदान, हे आज ऐतिहासिक बुद्धभूमी आहे. यांनी 39 लाख रुपयाचं काम 2 महिन्यामध्ये तयार केलं आणि 2017मध्ये ते दाखवून दिलं की हे आम्ही विकास करू शकतो. आणि ज्यावेळेस विकास झाला त्यावेळेस यांनी पुन्हा आपला मानपान भेटण्याकरिता तुम्ही हे काम करू नका, आता तुम्ही बाजूला व्हा, आम्ही करू, अशा नोटिसा एकमेकाला देणं चालू केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी टेक्सास गायकवाड बरोबर 28 वर्ष काम करणारे विजयदादा पवार यांनी त्यांच्या ठिकाणी 28 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेले आणि या 28 वर्षामध्ये बरंचसं त्यांनी काम करून या समितीमध्ये देखील त्यांनी प्रमुखाची भूमिका घेतली 18 लोकांमध्ये. आणि ज्यावेळेस 39 लाख रुपयाचा हिशोब या समितीने विचारला गेला की समाजाला हिशोब देणं गरजेचं आहे, त्यावेळेस या ठिकाणी धम्मभूमी सुरक्षा समितीच्या होणाऱ्या मीटिंग या टेक्सास गायकवाडनी अशोक गायकवाडनी बंद केल्या आणि सांगितलं की या ठिकाणी ज्या मीटिंग होतात यापुढं नाणीच्या इथं आणि विजय पवार, जे काय महेश गायकवाड म्हणा, मंदाकिनीताई, बापू गायकवाड, प्रकाश कांबळे, हे सगळे हिशोब सांगायचे की हिशोब देणं गरजेचं आहे, समाजाला हिशोब देणं गरजेचं आहे. त्यामुळं इथल्या मीटिंग बंद करून विहाराच्या ठिकाणी पुन्हा मीटिंग चालू केली. तिथं एकही मीटिंग झाली नाही. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस 40 लाखाचा हिशोबाची मागणी आली त्यावेळेस सर्वांना असं दूर केलं गेलं की हिशोब आम्ही आमचं बघू, यानंतर संघर्ष मी करेल, असं टेक्सासचं म्हणणं होतं. पण टेक्सास गायकवाड एकदाही 2016, 17, 18 पर्यंत एकदाही संघर्ष करायला त्या ठिकाणी आलेला नाही. संघर्ष केला या 18 लोकांनी आणि 2 महिलांनी, मंदाकिनीताई भोसले आणि संगीता अशोक वाघमारे यांनी हा संघर्ष केलेला आहे. त्यामुळं या फाउंडेशनचं काम फक्त या 2 समितीने संमती दिल्यामुळं त्या ठिकाणी या 18 लोकांच्या समितीमुळेच झालेलं आहे. परंतु ते काम त्या ठिकाणी थांबल्यामुळं आणि त्या विहाराचा वाद बुद्धविहार ट्रस्ट, बुद्धविहार कृती समिती यांचा वाद न मिटणारा आहे. आम्ही ठरवलेलं आहे की या ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास कसल्याही परिस्थितीत करायचा, म्हणून हिशोब न दिल्यामुळे ही समिती सर्व बाजूला झालेली आहे. आणि 18 पैकी फक्त त्याच्याबरोबर टेक्सास बरोबर फक्त 4 लोक
जे त्याच्याबरोबर काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे, इथल्या सर्व परिसराला, सर्व धम्म बांधवांना माहिती आहे. फक्त 4 माणसं जर जोडले तर टेक्सास गायकवाड बरोबर एक देवळमधील अथवा कोणता पक्ष, भीमसैनिक किंवा कोणी टेक्सास बरोबर नाही. आज ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास करण्याकरिता बोधिसत्व जनजागृती संघाची स्थापना या सर्व सिंहाच्या कार्यकर्त्यासाठी महेश गायकवाड, विजय पवार, श्रीकांत चोपडे, गणेश जावळे, परशुराम तोडमणी असे सर्व विजय जावळे असे युवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून 2017ला बोधिसत्व जनजागृती संघाने ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास करण्याचं ठरवलेलं आहे. या 2 संस्था अकार्यक्षम असल्यामुळे या दोन्ही संस्थांचा खरोखर यांनी आजपर्यंत बरेच पिढ्या घालवलेल्या आहेत, परंतु बुद्धविहाराचा विकास झालेला नाहीये. याकरिता बोधिसत्व जनजागृती संघाने संपूर्ण मावळामध्ये दौरे केलेले या कमिटीने. या कमिटीचा मी एक प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून मी काम करत आहे सध्या. या ठिकाणी मी असं जाहीर करतो की आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी बुद्धभूमीसाठी कायदेशीर बाबी असतील त्याचा विकास कसा होईल याबाबत सविस्तर सर्व राष्ट्रीय पक्षाची रिपब्लिकन जेवढे पक्ष आहेत यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्वांच्या मते या बुद्धभूमीचा विकास या दोन्ही संस्थांवर योग्य ती कारवाई शासनाने करावी आणि या ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास महाराष्ट्र शासनाने करावा ही सर्वांची प्रमुख मागणी आमची बोधिसत्व जनजागृतीने केलेली आहे. या दोन्ही संस्था अकार्यक्षम आहेत, यांच्यावर योग्य ती शासकीय कार्य करून शासकीय कारवाई करून यांना दोषी आढळल्यास यांना जे दोषी संस्था आढळेल त्या प्रमुखांना जेलमध्ये पाठवा याबाबतची मागणी बोधिसत्व जनजागृती संघाने केली आहे. बोधिसत्व जनजागृती संघ 1.5 वर्षामध्ये प्रगतीपथावर असून या ठिकाणी बोधिसत्व जनजागृती संघाला देवरुळमधील सर्व स्थानिक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे जेवढे मनसे जे पक्ष आहेत, भीमशक्ती या सर्वांनी आणि विशेष म्हणजे या देवरुळमधील सध्याचे विद्यमान नगरसेवक माननीय गोपाळराव तंत्रपाळे, हाजीमलक मरिमत्तू, सारिकाताई नाईक नवरे या विद्यमान नगरसेवकांनी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे आठवले गटाचे कार्याध्यक्ष निलेश भाऊ आल्लाट यांच्या संपूर्ण टीमने आणि जोगेंद्र कवाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय ताटे साहेब तसेच या मावळचे पद्मभूषण पुरस्कार असणारे किशोर भाऊ आवरे दादा यांनी आणि या मावळचे या बुद्धभूमीचे खरोखर त्यांना बुद्धभूमीची अशी गोडी आहे आणि त्याचा विकास व्हावा असे या मावळचे कार्यसम्राट आमदार सुनीलांना शेळके यांनी बोधिसत्व जनजागृती संघाच्या कार्याला जाहीर पाठिंबा दर्शवला आणि बोधिसत्व जनजागृती संघाने हे काम राज्य शासनाकडून लवकरात लवकर कशा पद्धतीने या बुद्धभूमीचा विकास होईल ही भूमिका घ्यायचं काम बोधिसत्व जनजागृती संघाने केलेलं आहे. बोधिसत्व जनजागृती संघाला आताच आम्ही मुंबईचे धर्मादायक आयुक्त मेहरे साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे. पुणे जिल्हाधिकारी माननीय रावसाहेब आणि आत्ताचे जिल्हाधिकारी साहेब यांना समक्ष भेटून निवेदन दिलेले आहेत आणि त्यांनी या दोघांवर विशेष आजच मला शासकीय पत्र आलेलं आहे की बुद्धविहार समिती आणि बुद्धविहार ट्रस्ट या दोघांवर धर्मादायक आयुक्त पुणे यांच्यातर्फे आरोग्य निरीक्षक आणि त्याच्यावर कारवाई बसवलेली आहे आणि त्याच्यावर चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या धर्मादायक आयुक्त पुणे आयुक्त सहाय्यक आयुक्त यांनी आजच त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि तसं पत्र
आमच्या बोधिसत्व जनजागृती संघाच्या जनसंपर्क कार्यालयात प्राप्त झालेला आहे. आनंदाची बाब आहे. आणि या ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास बोधिसत्व जनजागृती संघ हा केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी या मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आमचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी दिनांक 2 तारखेला मिटिंग घेतली, आयोजित केली आणि धनंजय मुंडे साहेबांना सांगितले, धनंजय मुंडे साहेबांना, की या बुद्धविहाराचा विकास या पद्धतीने लवकरात लवकर करावा. जनतेची मागणी आहे, सर्व पक्षांची मागणी आहे. आणि त्यामुळं धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला खरोखर खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की पुण्याचे विधी व न्याय विभागाला त्यांनी आदेश बजावलेले आहेत की लवकरात लवकर या विकासाचा बुद्धविहाराच्या विकासाबाबत आराखडा तयार करून मुंबईला पाठवा. आणि या विकासाकरिता आम्ही आणि सरकार प्रयत्नशील आहोत. याकरिता आम्ही खरोखर धनंजय मुंडे साहेब, सुनील अण्णा शेळके यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या भूमीचं जे आहे, या देवरूच्या भूमीमध्ये टेक्सास गायकवाड यांना खरोखर बुद्ध विहाराचा विकास नको आहे. बुद्ध विहाराच्या विकासासोडून जी जागा आहे त्या ठिकाणी त्याला कला मंच उभा करायचा आहे. त्याची नाटकाची भूमिका आहे. त्याला विहाराशी काही देणं घेणं नाहीये. विहाराचा विकास जर करायचा असता तर त्यांनी मागच केला असता. म्हणून जनतेच्या मागणीला मावळामधून, महाराष्ट्रामधून वाढता पाठिंबा मिळत आहे. आणि वाढत्या पाठिंबामधून देवरूडच्या ऐतिहासिक बुद्धभूमीचा विकास लवकरात लवकरच पूर्ण होईल ही मी अपेक्षा करतो. आणि देवरूडमध्ये या बुद्धभूमीची नामकरणाची बाब, जर नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली, त्या ठिकाणी दीक्षाभूमी म्हणून नागपूर शहर ओळखलं जातं. ज्या ठिकाणी चैत्यभूमी आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या चितेला अग्निडाग दिला गेला, त्या ठिकाणी चैत्यभूमी झाली. आणि जर या देवरूडच्या संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये, या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवली आहे, तर या भूमीला बुद्ध भूमी असेच नामांतर होणं गरजेचं आहे. ही बाब आजच आम्ही धनंजय मुंडे साहेबांना निवेदनाद्वारे कळवलेली आहे. आणि मुंडे साहेबांनी सांगितलेले आहे की हा ठराव पुणे समाज कल्याण आयुक्ताच्या द्वारे लवकरात लवकर ठराव तयार करा आणि मुंबईला पाठवा. आणि या ऐतिहासिक बुद्ध विहाराचं नामांतर हे बुद्ध भूमी व्हावं यासाठी बोधिसत्व जनजागृती संघ ठाम आहे. आणि ऐतिहासिक बुद्ध भूमीचा विकास केल्याशिवाय ही आमची संपूर्ण टीम गप्प बसणार नाही, एवढं मी गवाही देतो. आणि इथंच रजा घेतो. जय भीम, जय भारत. बोलणार आहे कोण? यानंतर बोधिसत्व जनजागृती संघाचे सहसचिव महेश गायकवाड हे आपलं मनोगत व्यक्त करते. नमो बुद्धाय, जय भीम। आज यहाँ पर बोधिसत्व जनजागृति संघ के ऑफिस में आपका चैनल का मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ कि यहाँ आपने आके हमारी बोधिसत्व जनजागृति क्या बुद्ध विहार के बारे में क्या चल रहा है ये आप पूरे महाराष्ट्र में, पूरे हमारे भारत में बताएंगे। या आप अभी हमारे बोधिसत्व जनजागृति संघ के खंबीर नेतृत्व करणारे हमारी अध्यक्षा सौ संगीता अशोक वाघमारे, उन्हें हम प्यार से नानी कहते हैं, उन्होंने और उनके पूरी टीम ने जो बुद्ध विहार में जाकर अपने कुछ महिलाएं, जबकि बोधिसत्व जनजागृति के ऑफिस में उनकी बहुत बड़ी मीटिंग हुई। वो मीटिंग में उन्होंने तय किया कि बहुत सालों से
ट्रस्टी और कृति समिति ये आपस में बैर कर रहे। बुद्ध विहार की स्थिति इतनी भयानक हो चुकी थी कि 2016 या 17 साल में वो बुद्ध विहार वहाँ पर नष्ट होने वाला था, लेकिन यह हमारी महिला है, हमारी माता बहनें रण रांगनी, उनके आत्मविश्वास से उन्होंने वहाँ पर 6 दिन उपोषण किया। वहाँ कोई भी कृति समिति या ट्रस्टी जाकर उन्होंने उनको मनाने की कोशिश नहीं की। हालांकि महिला की जान जा सकती थी, लेकिन वो महिला नारी पीछे हटी नहीं, क्योंकि उनमें बाबा साहब का, माता भीमाई का, माता रमाई, माता सावित्री माई, इनका खून सवार था। क्योंकि उन्होंने देखा बाबा साहब ने आज भारत में जो समाज बहुत ही अंधेरे में था, वो अंधेरे समाज को अंधेरे में से बाबा साहब ने कैसा निकाला, वो उसका आशीर्वाद लेते हुए उन्होंने आज बुद्ध विहार का विकास करने की पूरी कोशिश करके आज वो बुद्ध विहार का विकास 50% हो गया है। इसकी पूरी शाश्वती और पूरा श्रेय या हम इन्हीं रणरांगनी महिलाओं को दे सकते हैं। आज 25 दिसंबर आने वाला वर्धापन दिन, उनको 66 साल पूरा होने वाला है। यहाँ पर हमारे बोधिसत्व संघ के गंभीर नेतृत्व और मार्गदर्शन करने हमारे अशोक जी वाघमारे साहब और दत्ताजी चोपड़े साहब, इनके सुपुत्र, इनका एक इतिहास है जहाँ देवरोड में गूंज रहा है कि यहाँ पर देवरोड के कैंटोनमेंट बोर्ड में उन्होंने अशोक जी वाघमारे के पिताजी, उन्होंने 4 से 5 साल महापौर पद निभाया है। और दत्ताजी चोपड़े, जो श्रीकांत जी के पिताजी दत्ताजी चोपड़े, यहाँ बुद्ध विहार के बाबा साहब ने दिए हुए ट्रस्टी है। आज इनके मार्गदर्शन पर हम चल रहे हैं कि बुद्ध विहार का विकास हम जरूर करेंगे। आज तय दिल से रोक टोक सवाल जवाब हमने दे दिया है कि वहाँ दोनों ट्रस्टी कृति समिति ये बिल्कुल नाकामयाब है। जो लोग अभी उनको पसंद नहीं कर रहे, वहाँ के जो सीताराम गायकवाड़, उनको टेक्सास कहते हैं, उनकी लायकी भी नहीं है। वहाँ टेक्सास बोल के रहने की लायकी भी नहीं है। वो हमारे बाबा साहब के बुद्ध विहार को अजगर की तरह लपट के रख चुके हैं। आज हमारी अध्यक्षा, बोधिसत्व जनजागृति की अध्यक्षा सौ संगीता नानी वहाँ पर खड़ी हुई और उनके साथ जो महिला थी, उन्होंने सब ने खड़ा होकर मिलिट्री का सामना किया। आज हमारे 18 लोगों ने, सदस्य जो धम्मभूमि के नाम से जाने जाते हैं, उन्होंने सबने संघर्ष किया। और 40 साल में जो सीताराम गायकवाड़, टेक्सास और बुद्ध विहार ट्रस्ट, इन्होंने कुछ भी काम नहीं करते हुए सिर्फ अपना लोगों के सामने समाज का डंका बजा रहे थे, लेकिन वो सब आज समाज के सामने जीरो है। बोधिसत्व जनजागृति संघ ने जो रफ्तार पकड़ ली है, जो हमारे आमदार सुनील अन्ना शेळके, इन्होंने इनको हमने सब प्रस्ताव बता दिया, जबकि वो हमारे आमदार बहुत ही कुशल और नेक इंसान है। जहाँ बाबा साहब का पूरा पढ़ाई करके उन्होंने सब जानकारी ली कि ये बुद्ध विहार होना जरूरी है। ये हमारी देवरोड की अस्मिता है, जहाँ तुकाराम महाराज और यहाँ के जो इतिहास है, देवरोड का इतिहास, मावल का इतिहास, कि इस मावल के इतिहास में बाबा साहब ने पूरी पढ़ाई करके बुद्ध विहार का यहाँ 1954 साल में बुद्ध विहार की मूर्ति बिठाकर यहाँ बुद्ध धम्म का हमको प्रचार और प्रसार करने की पूरी अनुमति दे दी है। इसलिए
हम बोधिसत्व जन जागृति संघ के माध्यम से हम आज ये लड़ाई 50% तो जीत चुके हैं। सरकार आज हमें साथ ले चुकी है। पूरे सरकार को हमने बता दिया कि यहाँ महामानव बाबा साहब का बहुत बड़ा सपना है, वो पूरे करने की हम लोग बोधिसत्व जन जागृति के संघ के माध्यम से कर रहे हैं। यहाँ पर हमारे गोपीनाथ धनंजय मुंडे साहब, मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब, इन्होंने हमको आश्वासन दिया है कि यहाँ आप जो भी काम करेंगे हम तुम्हारे साथ हैं, इसलिए हम उनका भी धन्यवाद मानते हैं। और बोधिसत्व जन जागृति कभी भी पीछे नहीं हटेंगे। हमको सरकार का साथ है, हमको आमदार का साथ है, हमको मंत्री लोग का सबका साथ है। हम लोगों ज़्यादा से ज़्यादा लोगों ने हमको साथ दिया है कि हम सब आपके साथ में हैं। इसलिए मैं वाघमारे कुटुंब, दत्ताजी चोपड़े सबका मैं सच्चे आभार मानता हूँ कि इन्होंने हमारे को साथ लेके हम इनके साथ चल के ये बुद्धविहार का विकास जरूर करेंगे। और इसको न डरते हुए जो ट्रस्टी कृति समिति है, जो चोर है, उनको हम जरूर बाजू हटा के बाबा साहब का सपना साकार करेंगे। मैं सभी बोधिसत्व जन जागृति संघ के सभी सदस्यों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा, क्योंकि उन्होंने सब साथ में लेके बुद्धविहार का विकास कर दिया है। बस आगे कुछ नहीं करना चाहूँगा। सबको जय भीम, नमो बुद्धाय। यानंतर सन्माननीय श्रीकांत दत्ताजी चोपडे विश्वस्त बोधिसत्व जन जागृती संघ हे आपलं मनोगत थोडक्यात ठीक आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण सर्व बुद्धभूमी देहूरोड या ठिकाणी आहोत. खरं तर हा उद्याचा दिवस ऐतिहासिक आहे की आज 66 वर्षे कंप्लीट होतात ज्या दिवशी बाबासाहेबांनी या धम्मभूमीमध्ये, या बुद्धभूमीमध्ये पाऊल ठेवलं होतं बुद्धमूर्तीसोबत. आणि आज आपण त्या घरामध्ये आहेत ज्या घराने अख्खं आयुष्य धम्मभूमीच्या विहारासाठी, बुद्धभूमीच्या विहारासाठी दिलं, ज्यांच्यापासून चळवळीला सुरू झाली असं एक वाघमारे कुटुंब, ज्यांनी तन मन धन किंवा ही सगळे संपूर्ण बोधिसत्व जनजागृती संघाची बॉडी, ज्यांना काही नको आहे, ज्यांनी कुठलीही आशा ठेवली नाही, पैसा स्वतःचा आहे, सर्व काही स्वतःचं आहे, तन मन धनाने सगळे जीव तोडून मनाच्या आतुरतेने काय म्हणतो आपण ते तळमळीने अंतकरणाने सगळा वेळ पैसा सर्व देऊन तन्मनाने त्या विहारासाठी, ज्या बाबासाहेबांनी इथं मूर्ती ठेवली बुद्धांची, त्या विहारासाठी, विहार होण्यासाठी सतत झटत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी तळमळ आहे ना की त्या तळमळीसाठी ते स्वतःला झोकून दिलेले हे सर्व मंडळी, ज्यांना कशाचीही अपेक्षा नाही. आज आपण या धम्मभूमीमध्ये बुद्धभूमीमध्ये आहोत. खरं तर या कुटुंबाचं, या सर्व टीमचं मी खूप मनापासून अभिवादन करतो यांना सगळ्यांना, की अभिनंदन करतो यांचं की यांनी बाबासाहेबाच्या या ऐतिहासिक भूमीला जीवन ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहात. त्यात बहुजन नायक ग्रुपची टीम, पूर्ण टीम आजपासून यांच्यासोबत आहे. आम्ही कुठल्याही नडी अडचणीला ह्या बोधिसत्व जनजागृती संघासोबत आहोत आणि इथून पुढेही राहू. पुन्हा एकदा सर्व टीमचं खूप आभार मानतो. आणि आपण हा लाईव्ह कार्यक्रम इथं थांबणार आहोत. जास्तीत जास्त हा कार्यक्रम शेअर करा आणि लोकांना पोहोचू द्या की ही तनमन धनानी आणि तळमळीनं झटणारी लोक कशी असतात. हीच लोक आहेत जी बाबासाहेबाची चळवळ खरं तर तळमळीनं पुढे नेतात. ह्या सर्वांना मी मानाचा जय भीम करतो आणि आपण इथं थांबू. जय भीम, जय भारत.